शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. मित्रांनो, आज आपण बऱ्याच बाबी बघणार आहोत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच मॉडेलचा अंदाज आपण घेऊयात. मात्र आपल्याला सर्वात महत्त्वाच्या बाबी बघायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या उपग्रही छायाचित्रामध्ये बंगालच्या उपसागरात अरबी समुद्राच्या बाजूने मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले. पहिल्यांदा अरबी समुद्राच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले, म्हणजे वादळी सिस्टम विकसित होते. या भागामध्ये जरी कुठल्याही प्रकारचे ढग नसले तरी देखील या वातावरणाचा प्रभाव या बाजूने सरकणार आहे आणि एकूणच परिस्थिती बदलेल. महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन आज किरकोळ स्वरूपाच्या पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं तर आपण या ठिकाणी बघतो अहिल्यानगरच्या आजूबाजूने या भागामध्ये पावसाळी वातावरण आहे. पुणे पूर्व भागामध्ये थोडं वातावरण आहे. बारामतीच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण आहे. किरकोळ आहे. थोडं सोलापूरच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. इकडे मालेगावच्या आजूबाजूने या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण आहे. नंदुरबारमध्ये किरकोळ पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने जसं वातावरण आहे तसंच आपण जर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे. तर अशा पद्धतीचं पावसाळी वातावरण ठिकठिकाणी तयार झालेलं आहे आणि आपण सांगितले की हवामानात बदल होईल. हाच तो बदल आहे आणि हळूहळू या ॲक्टिव्हिटीज आता प्रत्येक दिवशी त्या वाढत जाणार आहेत. आपण महाराष्ट्राचा सीझनल नकाशा जर बघितला तर हा जवळपास 1 जूनपासून 18 जूनपर्यंतचा म्हणजे आजपर्यंतचा आहे. यामध्ये आपल्याला काहीही फरक झालेला नाही. कुठेही पावसाचं प्रमाण कमी अधिक झालेलं नाही आहे. जैसे थे परिस्थिती आहे. 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत भारताचं चित्र बघितलं तर कुठे परिस्थिती गंभीर आहे आणि कुठे वातावरण चांगलं आहे तर केवळ रायलसीमा भागामध्ये पाऊस झालेला आहे. राजस्थानचं अजून परिस्थिती बरी आहे दिल्लीपर्यंत. उत्तर भारतातील काही राज्य समाधानकारक आहेत. उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये परिस्थिती बरी आहे. म्हणजे केरळमध्ये आपण थोडी बरी परिस्थिती म्हणू. बाकी सर्व राज्यांमध्ये पावसात प्रचंड मोठी घट आहे. आणि आता दुष्काळी पट्टा ज्याला म्हणतो आपण तो हा येलो कलरमध्ये आहे. यामध्ये पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. आपण जर देशातली एकूण घट बघितली तर देशामध्ये 40% घट आहे, जी काल 38% होती. म्हणजे प्रत्येक दिवशी पाऊस जर आला नाही तर ही 2-2% वाढत जाणार आहे. आता आपण आजचा मान्सूनचा आढावा जर घेतला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय पूर्व दिशेला म्हणजेच पूर्व भारताकडून पूर्व शाखा जी आहे मान्सूनची ती 12 तारखेपासून 18 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास 7 दिवस एकाच ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपण जर इकडे बघितलं तर 8 तारखेपासून जवळपास 18 तारखेपर्यंत म्हणजे 11 दिवस कोकणात मान्सून अडकला आहे. पुढे मान्सूनची प्रगती झालेली नाही. आज गुरुवार आहे आणि पुढील जवळपास 28 दिवसापर्यंतचा अंदाज आपल्याला या ठिकाणी मिळतो. आपण या ठिकाणी बघतो एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या मॉडेलने आपल्याला पुन्हा एकदा मोठा धक्का दिलेला आहे. आपण 22 तारखेपासून एकीकडे पावसाचा अंदाज देतोय आणि या मॉडेलने मात्र 25 तारखेपर्यंत कडकडीत महाराष्ट्रात उघडीप राहील अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. आणि आपण बाकी मॉडेल देखील बघणार आहोत. या मॉडेललाही आपल्याला खूप महत्त्व द्यावं लागतं. आपण 25 तारखेपासून 2 जुलैपर्यंत मात्र या ठिकाणी समाधानकारक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. यामध्ये कुठेही आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र 27 पासून आपण दाखवतो ते दाखवण्यात आलेलं नाही आहे. त्यानंतर जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते 2 ते 9 जुलैच्या दरम्यान विशाखापट्टणमच्या दरम्यान थोडं विकसित होईल.
आणि कोकण किनारपट्टीला वातावरण सुधरेल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आलेला आहे. आणि कोकण किनारपट्टीला अ, दुसरा आठवडा आणि तिसरा आठवडा अगदी चौथ्या आठवड्यापर्यंत परिस्थिती सुधरेल असा अंदाज आहे. मात्र 9 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यान विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये चांगलं पावसाळी वातावरण हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यामध्ये जो अंदाज देण्यात आलेला होता त्यामध्ये पावसाचा अंदाज होता, परंतु काही पाऊस झालेला नव्हता. एल निनोच्या वर्षामध्ये ही परिस्थिती असते. त्यामुळे कुठल्याही मॉडेलचे अंदाज आपल्याला 100% गृहीत धरता येत नाहीत. एम-जी-ओचा फॅक्टर आहे, एम-जी-ओ सक्रिय होतोय आणि त्यामुळे आपल्याला यदाकदाचित 22 तारखेपासून पावसाची अपेक्षा आहे. ई-सी-एम-डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार 17 तारखेचा हा अंदाज आहे. साधारणपणे पुढे एम-जी-ओ हा पॉझिटिव्ह म्हणजेच हिंदी महासागरात अल्प कालावधीसाठी सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो अल्प कालावधीसाठी ई-सी-एम-डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार या ठिकाणी एम-जी-ओ फॅक्टर हिंदी महासागरात सक्रिय होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी आपण जर बघितलं तर याही ठिकाणी आपल्याला 20-21 तारखेपासून एम-जी-ओ सक्रिय होण्याची शक्यता हिंदी महासागरामध्ये दाखवण्यात आलेली आहे. अतिशय थोड्या कालावधीसाठी तो येतोय, त्यामुळे त्याचा किती इफेक्ट पाऊसमानावर होईल हे सांगणं कठीण आहे. आपण आयोडीचा जर विचार केला, हा मेमधील अंदाज आहे. जूनमधला अंदाज जसाही उपलब्ध होईल तसा आपण सादर करू, परंतु साधारण जूनपासूनच या ठिकाणी आयोडी सक्रिय होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये देखील बऱ्यापैकी किंवा अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये देखील आयोडी पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. आणि असं जर झालं तर एल निनो कितीही तीव्र असला तरी आपल्याला थोडी मदत, बुडत्याला काडीचा आधार या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे पिकांपुरता म्हणा किंवा पिण्याच्या पाण्याची सोय करणारा पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी होईल. काही ठिकाणी हा पाऊस रिमझिम न होता ढगफुटी सदृश्य मुसळधार स्वरूपात होईल. कमी कालावधीत जास्त पाऊस होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला सातत्याने जरी पाऊस दिसला नाही, खंड जरी पावसात मोठे दिसले, तरी जेव्हा पाऊस होईल तेव्हा त्या भागात तो जोरदार असेल आणि त्यामुळे आपल्याला एक उपचार, एका आजारावरचा आयोडी हा उपचार ठरणार आहे आणि त्यामुळे आपण त्यावरही लक्ष देणार आहोत. आपण सुरुवातीला 3 दिवसाचा ई-सी-एम-डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघूयात. आज थोडं नंदुरबार, धुळे, जळगावच्या भागामध्ये पाऊस झालेला आहे. तशा पद्धतीचं वातावरण होतं. याचा अर्थ ई-सी-एम-डब्ल्यू मॉडेलच्या नुसार पाऊस पडतोय. तसा महाराष्ट्रात इतर ठिकाणी फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नव्हतं. आपण 20 तारखेला बघतो की फारसं पावसाळी वातावरण नाही, केवळ घाट माथ्यावर या ठिकाणी पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. आणि एक्सटेंड रेंज मॉडेल फोरकास्टमध्ये जे काही पावसाळी वातावरण 24-25 तारखेपर्यंत दाखवण्यात आलेलं नाही आहे, ती देखील थोडी जी-एफ-एस मॉडेलची साईड आहे. या ठिकाणी 21 तारखेला मात्र आपल्याला पावसाचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचा अंदाज मॉडेलने दिलेला आहे. कोकण किनारपट्टीत पाऊस सुरू होईल असा प्राथमिक अंदाज आहे आणि तो अंतर्गत महाराष्ट्रामध्ये मग थोडा नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या किरकोळ काही भागामध्ये, अहिल्यानगर, बीड पश्चिम, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला वातावरण बदलताना दिसेल. हा अंदाज मुद्दाम आपण 22 तारखेपर्यंत बघणार आहोत. उद्या सकाळी आपण दूरवरचा अंदाज बघणारच आहोत, परंतु आत्ता ई-सी-एम-डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपण बघतो. आणि आता नेमकी 21 तारखेपासून आपल्याला, तुम्हाला लक्षात आलं असेल की एम-जी-ओ फॅक्टर हा पॉझिटिव्ह होतोय. हिंदी महासागरामध्ये त्याचा प्रवेश होणार आहे अल्प कालावधीसाठी आणि तो पावसास पोषक ठरेल. शेवटी मान्सून आहे आणि तोही कितीही एल निनोचा प्रभाव असला तरी थोडा फार तर पडणारच आहे.
आणि त्यामुळे आपल्याला दिसतंय की 22 तारखेला मुसळधार पाऊस आपल्याला कोकणामध्ये आणि घाटमाथ्यावर होताना दिसेल आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील स्थानिक पावसाचं वातावरण होणं अपेक्षित आहे. त्याउलट आपण GFS मॉडेलचा अंदाज बघूयात. GFSने आपल्याला उद्या पूर्व विदर्भात पाऊस दाखवला आहे. कोकणात किरकोळ ढगाळ परिस्थिती दाखवली. 20 तारखेला ढगाळ परिस्थितीत वाढ होते कोकण किनारपट्टीला GFS नुसार. 21 तारखेला बऱ्यापैकी सुधारणा कोकण किनारपट्टीला होणार आहे. महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असं काही कुठे दाखवलेलं नाही. आणि 22 तारखेपासून कोकणामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल हे GFS मॉडेलने देखील मान्य केलं आहे. GFSचा मॉडेलचा अंदाज देखील पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे एकूणच एक गोष्ट लक्षात घ्या, MJO फॅक्टर हा एल निनोच्या काळात किती चालतोय हे देखील आपल्याला बघायचं आहे. आणि GFS मॉडेलने देखील 22 तारखेपासून पावसाचा अंदाज दिला आहे. पण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही मॉडेलचे अंदाज एकत्र करू आणि बघूयात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एल निनोचं वर्ष आहे आणि आपल्याला पावसाची कमी जाणवणार आहे. बऱ्याच भागात पावसाची तूट ही आपल्याला चिंता वाढवणारी आहे. आता आपण महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे. सोलापूर, लातूर, धाराशिवच्या पूर्वेला म्हणजे तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात देखील पावसास अनुकूल वातावरण आहे, जे रात्री थोडं लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूरच्या भागात परिणाम करू शकतं. पूर्व विदर्भात देखील चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण गोंदिया आणि गडचिरोलीच्या आजूबाजूने आहे. मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील, नंदुरबारमध्ये देखील काही भागात पाऊस झालेला आहे. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील थोडा पाऊस आपल्याला बघायला मिळाला आहे. आपण जो अंदाज 20-22 तारखेपासून सांगितलेला आहे त्या संदर्भात उद्या काय घडू शकतं हे आपल्याला बघायचं आहे. आपण फक्त SMW मॉडेलच्या अंदाजावर अधिक विश्वास करतो. यावर्षी हे मॉडेल 50 ते 60% रिझल्ट देणार आहे. नंदुरबारच्या पश्चिमेला थोडं उद्या पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. थोडंफार नाशिक भागामध्ये देखील पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. तसं थोडंफार नाशिक जिल्ह्यात, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. आपण बघूयात 20 तारखेला मात्र कोकण किनारपट्टीसहित नाशिक, अकोले, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पावसास अनुकूल परिस्थिती 20 तारखेपासून सुरू होईल. 20 तारखेला थोडं सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये देखील उशिरा पावसाची शक्यता आहे. आणि 21 तारखेपासून तर संपूर्णपणे माहोल पावसाचा बदलून जाईल असा अंदाज आहे. परंतु शेवटी एल निनोचं वर्ष आहे. कोणत्या मॉडेलचा अंदाज किती टक्के बरोबर येतोय हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार असू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.